राहुल गांधींच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड, दिल्लीमधून महाराष्ट्राकडे निघालेलं विमान माघारी परतलं। हलक्यात घेणाऱ्यांचं सरकार पाडलं, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। चळवळीमधून आलोय, जेलची धमकी न देण्याचा इशारा, तर शिंदेंची फक्त वळवळ। संजय राऊतांचा पलटवार। काळे झेंडे दाखवून मुख्यमंत्र्यांची गाडी अडवणारा संतोष वडिलांसह ठाकरे सेनेमध्ये। आरपीआयचे जिल्हाध्यक्ष असलेल्या साधू कटके यांच्या हाती शिवबंधन। राज ठाकरे म्हणजे दुसरे मोरारजी देसाई, त्यांच्या बोलण्याला महाराष्ट्रामध्ये किंमत नाही, संजय राऊत कडाडले। संजय राऊत 48 तासात माफी मागा, अन्यथा निवडणूक आयोगाकडे तक्रार करू। व्यापाऱ्यांची नोटीस। व्यापारी खोटारडे असतात, फसवतात, भेसळ करतात, राऊतांच्या वक्तव्यावर आक्षेप। तपासणीचे पूर्ण अधिकार निवडणूक आयोगाकडे। आपल्या आणि मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या होत्या। बॅग तपासणीवरून उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर अजित पवारांची सारवासारव। विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणत अजित पवार यांची रवी राणांवरती टीका। अमरावतीवरून राणांना समज देण्याचा फडणवीसांना सल्ला। आष्टी गावामध्ये मराठा समाजाची मतं बोटाच्या कांड्यांवरती मोजण्या एवढीच। परतूरचे भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर यांचं वादग्रस्त वक्तव्य। टीकेनंतर सारवासारव। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पकडलं 2.25 कोटी किमतीचं 3 किलो सोनं। दुबईतून आलेल्या प्रवाशाला बेड्या। ऐन लग्नसराईच्या तोंडावर सोनं झालं स्वस्त। गेल्या 5 दिवसात सोनं 4000 रुपयांनी घसरलं। पंढरपूरमध्ये विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये कार्तिकी एकादशीची शासकीय पूजा संपन्न। आचारसंहितेमुळे पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडून सहकुटुंब पूजा। लातूर जिल्ह्यातील बाबूराव सगर मानाचे वारकरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।